कसं झाले बोला बोला सरळ जे आहे 4 टक्के झाले PWL साहेब लोक पहिले पाहून नाही गेले त्याचा मी आज सवलतमध्ये येईल साखरखेडा भागात आज रोजी PWL झोपलेले आहेत आज रोजी शेतकऱ्याला गाव लोकांना बरीच अडचण आहे ही पाण्यानं बंद खंगाळून गेलं ह्या कालच्या 2 दिवसाच्या पूर्वीच्या ढगफुटी पावसानं त्याच्यामुळे PWL ना तात्काळीनं या डिपार्टमेंटनं सवलतमध्ये येऊन तात्काळीनं हे काम मार्गीला नाही लावलं तर आम्ही तीव्र आंदोलन सिंदखेड राजा करण सगळ्या महिला सोबत आता या महिलांनी जर जायचं म्हटलं तर या महिला आता गाववाले लोक कसं जातील या महिला तुम्हाला आहे जातील म्हणजे असं 4 दिवस झाले शेतकऱ्या लोकांना म्हणून काढतं काहीच नाही ना बैलगाडी जात नाही काहीच नाही त्याला चारा पाणी नुसतं सरकार आहे महायुतीचं भाजपचं महायुतीचं सरकार नुसतं नावाला आहे लोकांचे काय समस्या आहे शेतकऱ्याचे काय समस्या आहे लोकांना रस्ते नाही असे डिपार्टमेंट डिपार्टमेंट काहीच करायला पाहिजे नाही ना भाजपला ना हे सरकार आहे ना तुम्ही तुम्हाला सांगतो काँग्रेस पार्टीच्या वतीनं बाबासाहेब मस्के सिंदखेड राजा मतदारसंघाचा युवा नेता म्हणून या इथं जर तात्काळीनं सवलतमध्ये काम मार्गीने लावलं तर तीव्र आंदोलन करू साहेब तुमचं नाव कुठं बी तयारी आहे आमची या डिपार्टमेंटला बाबासाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है सगळे मी चालताना सगळे आणि तात्कालीन गेलं होतं पण आता का नाही बरं झालं पाऊस सगळ्या त्यांची बैलगाडी बसवलेली आहे गेलं तो ना साहेब मी युवा नेता म्हणून मतदारसंघाचं काम पाहतो हे तात्कालीन काम मार्गी लावा लावते काम गाडी साहेब मोठं या गावाला जर संकट वाटलं एखादं पावसात एखादी गाडी ढसळली असते आणि गाडी ढसळून एखादी नुकसान झालं असते शेतकऱ्याची याचं काय घेत नसतं आपण या डिपार्टमेंटचं त्याच्यामुळे आता साहेब काम मार्गी लावा आपल्या आसपास निवडून आले की ते पुन्हा काम मला 5-6 दिवस जास्त झालं पण आपण जीव आंदोलन करू राहुल गांधी साहेब बाबासाहेब मस्के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं परिचय करून देत तुमचा